श्री स्वामी समर्थ. जागर श्री स्वामी समर्थांचा या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, आम्ही जे आपल्याला स्वामींच्या बाबतीत माहिती सांगतो आहोत ना, ती आपल्याला आवडते आहे ना? आपल्याला नक्की काय काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत, तसे संकल्प आणि विकल्पही नाहीत. ते सर्वसाक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी परमेश आहेत. या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुख, समाधान केवळ स्वामी अत्युच्च गोष्टींची शक्ती आहेत. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी मोहमायेपासून दूर असल्याने संयमी आहेत. म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे बरं का. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवावर रागवत नाहीत. त्यांच्या दुष्प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे. तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी रागावत नाहीत, तर अपराधांना क्षमा करतात. मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित्त आणि दिक् हे त्यांचे वस्त्र आहे. असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत, म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजेच सर्वदा सिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय आदी सर्व कर्म तेच करतात. स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती स्मृती यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत. कथित आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश व माया अशा 4 स्वरूपात वावरणारे मन, चित्त, बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य, शुद्ध, मंगल असे सूक्ष्मरूपी कारण आहे. म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामी धी म्हणजे बुद्धिपती, श्री म्हणजे लक्ष्मीपती आणि पृथ्वीपती, यक्षपती व देवाधिपती, सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार आहेत. त्यांच्या पुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज, प्रदीप्त मूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते. म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही.
पण मंडळी, स्वामींची नजर वरवर जरी तेजपुंज वाटली तरी अंतर्यामी मात्र ते माऊलीहून प्रेमळ आहेत बरं का. याबाबत मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. एकदा मुंबईहून कोणीतरी एक श्रीमंत प्रभू गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर एक ब्राह्मण सुद्धा होता. या गृहस्थांनी पूजेचे साहित्य आणि पक्वान्नांनी भरलेले ताट त्या ब्राह्मणांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्याकडे दिले. त्या ब्राह्मणाने ते ताट स्वामींसमोर ठेवताच स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले, 5,000 रुपये रखे, सो ले जाओ, कभी छोड़ना नहीं. स्वामींनी हे वाक्य 3 वेळा उच्चारले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की स्वामी, मी आपला स्वयंपाक करून कसा तरी उदरनिर्वाह करतो, मला 5,000 रुपये कुठून मिळणार. त्यावर स्वामी काहीच बोलले नाहीत. पण तेवढ्यात तिथे एक वृद्ध फकीर आणि त्यांच्याबरोबर एक काळ्या रंगाचा पण तेजपुंज असा कुत्रा आला. त्यांना पाहिल्यावर स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले की उनको खिलाव. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे ब्राह्मणाने ते ताट फकीराच्या समोर ठेवले. फकीराने त्या कुत्र्यासह ते जेवण आनंदाने खाल्ले. केवळ 5 घास ताटात शिल्लक राहिले. फकीर